दिशाभूल करत असेल एमआयएम तर एमआयएम ला सोडून लोक प्रहार सोबत यायला पाहिजे. तुम्हाला दुसरा पर्याय आहे ना प्रहार. अजित कुलकर्णी जर खंडणी मागितलं असेल त्याचे पुरावे संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे द्यावे. आम्ही अजित कुलकर्णीला चौकात उभं करून बच्चू कडू साहेबांच्या समक्ष त्यांना आम्ही शिक्षा देऊ. ये तो मर्दों की जमात है. आ जाओ जितने लोग हैं उतने, तुम और हम मिलकर काम करेंगे, महाराष्ट्र की विधानसभा हलाएंगे. हमको एक ही कहना है कि मुस्लिम समाज हो, हिंदू समाज हो, बौद्ध समाज हो या बाकी जितने भी 18 पकड़ जात के लोग हो, मैं सभी से विनती करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ. आपने कांग्रेस देखी, भाजपा देखी, राष्ट्रवादी देखी, ये तो सब लोग एक ही है ना. ये गंगाधर और शक्तिमान है सब लोग. आओ ना हमारे साथ मिलकर लड़ेंगे. अगर आप हमारे जैसे लोगों को मदद करेंगे तो हम तो विधानसभा के अंदर जो है ना वो मुख्यमंत्री को खांदे में बैठा के सोलापुर को लाएंगे. प्रहार कामावर आणि त्याच्या मनगटीवर आहे. आम्ही जेव्हा मूठ बांधतो हे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा आणि सामान्य लोकांची मूठ आहे. 5 असे आमचे प्रमुख आहेत. आणि ही मूठ जेव्हा बांधतो एखाद्याला ज्यावेळी ही मूठ बसती तर चांगल्या हलवण्याची ताकद प्रहार मध्ये. नमस्कार, मी शहानवाज शेख. प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्राईम या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बिगुल हे वाजणार आहेत. त्या अनुषंगाने सारेच राजकीय पक्ष हे आपापल्या मोर्चेबांधणी सुरुवात केलेली आहे. सोलापुरातही एकंदरीत चित्र तसेच पाहाव्यास मिळत आहे. सोलापुरात प्रहार संघटनेची एक वेगळीच ओळख आहे. प्रहार संघटनेचे आंदोलन किंवा प्रहार संघटनेचे प्रत्येक निवेदन असू दे किंवा आंदोलन असू दे, यामध्ये एक आगळी वेगळी पद्धतीने ते नेहमीच कार्यरत असते. लोकसभेला प्रहार संघटना हे तटस्थ भूमिका घेतली, परंतु विधानसभेला मात्र प्रहार संघटना ही काहीतरी चमत्कार करणार का, या संदर्भात आपण प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहोत. तर सर्वात प्रथम जमीरभाई, तुमचं प्राईम विशेष या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आपलाही धन्यवाद. आपण आज या पद्धतीने जे माझी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलात, आपलाही धन्यवाद. सर, प्रथमतः माझा प्रश्न असा आहे की लोकसभेला प्रहार संघटना ही तटस्थ भूमिका घेतली, असं का नेमकं? आपण बघितलं असेल की मागे आम्ही सांगितलं की निवडणुका मुद्द्यावर होत नव्हत्या. आपण बघितलं असेल की सुशीलकुमार शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री पासून ते केंद्राचे गृहमंत्रीपर्यंत त्यांनी या ठिकाणी काम केलं. आणि त्यानंतर 2014ला त्यांचा प्रथम जो पराभव झाला, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून काहीतरी चांगल्या पद्धतीने कामं होतील, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात जे आहे ना सरकार स्थापन झाली. आणि आम्हालाही वाटलं होतं की आता चला 40-50 वर्ष 60 वर्ष काँग्रेसने काहीच केलं नाही, म्हणून आता बदल झाला आणि भारतीय जनता पार्टी काहीतरी नवीन करेल. परंतु भारतीय जनता पार्टीने सुद्धा काहीच केलं नाही. त्या ठिकाणी पहिले खासदार होते ॲडव्होकेट शरद बनसोडे, त्यांनी सुद्धा काहीच केलं नाही. त्याच्यानंतर 19ला सुद्धा सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला आणि 19ला सुद्धा जयसिद्धेश्वर शिवाचार्य निवडून आले. त्यांनी सुद्धा 5 वर्ष लोकांची भरमनिरास केला, कुठलंच काम केलं नाही. आणि या दोन्ही वेळेस नरेंद्र मोदी यांची सरकार केंद्रात होती, म्हणून लोक कंटाळले होते आणि मुद्द्यावर होत नाहीये. आता तुम्ही बघितलं की जातीमध्ये तेढ निर्माण करून जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेसचे काही लोक असतील करत होते. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आम्हाला दोन्ही माणसं पसंत नाही, म्हणून आम्ही नोटाकडे गेलो. कारण का संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा आपण वापर करून नोटाकडे आपण जावं. त्या हिशोबाने आपण सर्व आपले पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असेल, यांना सांगून आपण नोटाला प्रथम पसंती देऊन नोटाला मतदान करावं असे आवाहन आपण केलं होतं. प्रणिती शिंदे सक्षम नेतृत्व एकंदरीत मानले जात होतं, त्याकडे तुम्ही का बरं वळला नाही किंवा काँग्रेस पक्षाकडे तुम्ही गेला नाही प्रामुख्याने? आता एक लक्षात घ्या तुम्ही, प्रणिती शिंदे असतील काँग्रेस पक्षातील, प्रणिती शिंदेना शहर मध्य मतदारसंघातून 3 वेळा आमदार केलं. आजही शहर मध्येची पूर्ण जे काही विषय होते ते संपले का? समस्या संपल्या का? समस्या संपणे गरजेचे. समस्या संपत नसेल तर तुम्ही त्यात बदल झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि राहिला विषय काँग्रेसचा, अहो मला सांगा,
एक 15 वर्ष सोडलं तर संपूर्ण भारतावर काँग्रेसनं राज्य केलं ना. मग त्यावेळी बदल झाला आणि आज होणार आहे असं काही म्हणजे शंकाच नाही. आणि राहिला विषय दुसरा, आपण ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल की प्रणिती शिंदेना 3 वेळा त्या ठिकाणी आमदार केल्यानंतर सोलापुरात चांगल्या प्रकारे जर बदल झाला असता तर नक्कीच आम्ही काँग्रेसला सुद्धा पाठिंबा दिला असता. पण तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. आणि बऱ्याच काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला बोलवलं होतं की आम्हाला मदत करा म्हणून. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी बोलवलं, शिवसेनेच्या सुद्धा लोकांनी बोलवलं, मग अजित पवार गटांनी बोलवलं. पण आमचं एक मत असं होतं की सामान्य लोकांचे आवाज जे उठवतील, सामान्य लोकांची भावना काय आहेत ज्यांना कळलं, त्यांच्यासोबत जावं म्हणून आम्ही थांबलो. पण यांच्याकडे ते विजन नसल्यामुळे आम्ही थांबलो आणि आम्ही विचार केला की आम्ही नोटाकडे जायला पाहिजे. सर, हे झालं लोकसभेचं. आता येत्या विधानसभेला तुमच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून एक चांगलं जाळं तुम्ही सोलापूर शहरामध्ये निर्माण केले, शहर जिल्ह्यामध्ये. त्या मानाने विधानसभेला काय तुमची तयारी वगैरे आहे का प्रहार संघटनेची? आता विधानसभेमध्ये म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हणजे आम्ही सध्या दक्षिण सोलापूर, मध्य आणि अक्कलकोट या 3 मतदारसंघावर सध्या फोकस केलेला आहे. अक्कलकोटमध्ये तुम्ही बघितलं असेल की सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात आम्ही खूप मोठा मोर्चा काढला होता, तिथल्या पोलिसांच्या विरोधात सुद्धा. कारण तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने 353 ची फिर्याद घेतली. तिथल्या एका अधिकाऱ्याने, शासकीय अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने इनायत पटेल नावाचे जे माजी आमदार होते त्यांच्या कुटुंबाला, अख्खा कुटुंबाला त्या ठिकाणी 353 मध्ये घेतला. आता मला सांगा, ज्या माणसाला चालता येत नाही, बोलता येत नाही, तो माणूस शासकीय कामात कसं काय अडथळा आणू शकतो? तशा सुद्धा माणसाचं नाव त्या ठिकाणी टाकलं होतं. म्हणून आम्ही इनायत पटेल याच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आम्ही अक्कलकोटच्या DYSP कार्यालयावर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आणि त्यामुळे अक्कलकोटमध्ये सुद्धा प्रहारची ताकद मोठी आहे, शहर मध्यमध्ये सुद्धा मोठी आहे आणि दक्षिणमध्ये सुद्धा मोठी आहे. त्या पद्धतीने आम्ही विचार केला की या 3 मतदारसंघापेक्षा ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवल्यानंतर चांगल्या प्रकारे मतं भेटतील, आपल्याला विजय कसा मिळवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सोलापूर शहराचा विषय पाहता शहरामध्ये हे सध्या हॉटस्पॉट बनण्याची एकंदरीत चित्र आहे. मुस्लिम समाजाची वारंवार मागणी करण्यात येते महाविकास आघाडीकडून की आम्हाला मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला एकंदरीत उमेदवारी मिळावी. आणि त्या मानाने तुमची काही तयारी आहे का शहर मध्येसाठी विशेष करून? काय नाही, एक लक्षात घ्या, आम्ही सैनिकासारखं लढत असतो, आम्ही नाही विचार करत. आणि निवडणुका हे आमच्यासाठी लोकांच्या प्रश्नापेक्षा महत्वाचे नाही आहेत. पण एकंदरीत जर निवडणूक लढवण्याचं जर आपण ठरवलं तर आपण चांगलं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगतो. तुम्ही शहर मध्ये लढवणार की नाही? आणि प्रहारच्या माध्यमातून आम्ही चाचपणी सुरू केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे. आणि राहिला विषय शहरमध्ये जर लढवायचं राहिलं तर शहरमध्ये लढवताना आपण जात पात, धर्म, पंथ हे पाहून निवडणूक लढवणार नाही. जे सगळ्या समाजासाठी, सगळ्या समाजाच्या लोकांसाठी काम करेल अशा प्रकारचा उमेदवार आम्ही देऊ आणि अशाच प्रकारच्या उमेदवाराला आपण निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू. प्रामुख्याने शहर मध्ये मुस्लिम मतदारही जास्त आहे. त्या अनुषंगाने सध्या तुम्हाला देखील माहित आहे की मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी खूप कमी लोक हे वारंवार त्यासाठी झटतात. परंतु तुमच्या माध्यमातून काय वाटतं तुम्हाला मुस्लिम समाजाच्या? आता मला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आता तुम्ही बघितलं असाल की समाजवादी पार्टी असेल किंवा प्रहार असेल, आमदार बच्चू कडू साहेबांनी विधानसभेमध्ये सगळ्यात जास्ती मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवलेला आहे. त्याच्यानंतर समाजवादी पार्टीचे अबू आझमी. ह्याच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या एकाही व्यक्तीने त्या ठिकाणी विधानसभेत आवाज उठवले नाही की मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं म्हणून. 15 वर्षे आमदार प्रणिती शिंदेना आपण याच मतदारसंघातून आपण निवडून दिलं. कधी मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर प्रणिती शिंदे बोलल्या का? नाहीच बोलल्या. ठीक आहे, जे लोक मुस्लिम समाजाचे आहे म्हणून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करतात, त्यांच्या समाजाच्या प्रती केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी समाजाच्या पुढे मांडला पाहिजे. फक्त मी मुस्लिम समाजाचा आहे आणि मलाच मुस्लिम समाजाने उमेदवारी दिली पाहिजे आणि मुस्लिम समाजाचे मीच प्रश्न सोडवू शकतो, अशा प्रकारचं जो एक या ठिकाणी वातावरण निर्माण केलं जातं हे कदाचित योग्य नाही. मुस्लिम समाजाच्या भावनाचा खेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे असं म्हटलं सुद्धा वावगं ठरणार नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाज एकंदरीत जे आहे ना, शिक्षण असेल, रोजगार असेल, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत मागासलेला आहे.
आणि या ठिकाणी आपण बघितलं की 2014 असेल 2019 असेल, मुस्लिम समाजाने परिवर्तनाचा प्रयत्न केला की आपण एखाद्या ठिकाणी असं मुस्लिम उमेदवाराला निवडून द्यावं म्हणून, पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. कारण काय, तुम्हाला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की एका जातीवर कुठलंही राजकारण चालू शकत नाही. आपल्याला सगळ्या जाती धर्माचे लोक ज्यावेळेस भेटतील, मतं ज्यावेळेस भेटतील, त्यावेळेस मात्र ज्यांना त्या ठिकाणी चांगला उमेदवार निवडून येणार आहे. आता राहिला विषय परिणिती शिंदेचा. आता परिणिती शिंदे तर खासदार म्हणून गेले, त्यांना सगळ्या लोकांनी मिळून पाठवलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शहर मध्यमध्ये चांगला उमेदवार भेटला पाहिजे, याच्यासाठी मुस्लिम समाजाने आणि इतर समाजांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी जात पात धर्म पंथ हे महत्वाचं नाहीये आमच्या तर दृष्टिकोनाने. कारण आम्ही लढत असतो, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा बहिणी असतील, यांच्यासाठी जे लढतो ते त्यात जातपात धर्म पंथ पाहत नाहीये. ज्या एका व्यक्तीवर अन्याय झाला तर त्याच्यावर तुडून पडणारी प्रहार संघटना आहे. त्याच्यासाठी आम्ही जातपात धर्म पंथ असं जर अडकलो तर आपण सुद्धा हे बाकीच्या पक्षासारखे भरकटले जाणार, हे मात्र नक्की. सर, शहर मध्ये प्रामुख्याने तुम्ही जे पाहताय सध्याचे चित्र काय, एकंदरीत हिंदू आणि मुस्लिम हे एकंदरीत चित्र आता सध्या निर्मिती झालेलं आहे. हे होऊ नये, म्हणजे सर्वसामान्य लोकांना हे आवडत नाहीये. यासाठी काय करावं लागेल? मी त्यासाठी तुम्हाला सांगतो, लोकांनी जातीवाद पक्ष म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सेक्युलर पक्ष म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, या दोघांकडे सुद्धा लोकांनी गेलं नाही पाहिजे. लोकांसाठी तिसरा पर्याय हे प्रहार आहे. जर लोकांनी प्रहारला एक संधी दिली तर मी या माध्यमातून सांगतो, प्रहारचे 10 आमदार यावेळेस महाराष्ट्र विधानसभेत जाणार आहे. आणि जर 10 पैकी 1 आमदार जर सोलापूरचा गेला तर मुख्यमंत्र्यांना खांद्यावर बसून आणण्याची तयारी प्रहारची आहे. आणि राहिला विषय, हे जे समस्या आहे, ज्या लोकांच्या अडचणी आहेत, हे प्रहार शिवाय कोणी सोडू शकतो मला सांगा? कुठं काय एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर प्रहार आक्रमक होऊन त्या ठिकाणी आंदोलन करतात. आमच्यावर सुद्धा 40-50 गुन्हे दाखल झाले. आम्ही सुद्धा 40-50 गुन्हे घेऊन सोलापुरात फिरतो, राज्यात फिरतो. बच्चू कडू साहेब 350 पेक्षा जास्ती गुन्हे घेऊन महाराष्ट्रात फिरतात. हे कुणासाठी झाले? हे सामान्य लोकांसाठी, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा बहिणींसाठी या ठिकाणी रात्रंदिवस सेवा केल्याने हे या लोकांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी गुन्हे दाखल झाले. आणि इतर जे लोक, हे विधानसभेचे दावेदार म्हटलं जातं, मीच विधानसभा लढवणार, मीच जिंकून येणार, त्यांची सुद्धा तपासणी करा, काढा एक्सरे त्यांच्यावर कुठे गुन्हे कशा पद्धतीचे दाखल आहेत बघा. आमच्यावर वैयक्तिक की असं कुठलाही गुन्हा दाखल नाही. हा, अधिकारी कर्मचाऱ्याबरोबर काही कामासंदर्भात, लोकांच्या प्रश्नासंदर्भात झाला असेल तर ठीक आहे. वैयक्तिक आमच्यावर कुणावर कुठलाही असं गुन्हा चुकीचं दाखल झालेलं नाही. आंदोलनाच्या माध्यमातून दाखल झालेले गुन्हे आहे. त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न, आता तुम्हाला सांगतो, परवा दिवशीचा एक गोष्ट सांगतो, लोकांना कशा पद्धतीने अन्याय होतो लोकांवर. बघा, सिद्धापूर नावाचं एक मंगलवेढा तालुक्यात गाव आहे. त्या ठिकाणी एक गैर उर्दू भाषेतल्या एका शिक्षकाची त्या शाळेमध्ये नियुक्ती केली. अशी नियुक्ती महाराष्ट्रात साधारण 100 शिक्षक अशा पद्धतीने दिले, उर्दू माध्यमात शिकणाऱ्या तिथं शाळेमध्ये आणि कन्नड माध्यमाच्या. आता मला सांगा, कन्नड पूर्ण 100% कन्नड माध्यमाची शाळा आहे, त्या ठिकाणी उर्दू किंवा मराठीचा शिक्षक दिला तर तो प्रश्न सुटणार आहे का? त्याला शिकवता येणार आहे का? शिक्षकाला येणारच नाहीये. तर उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ज्यांना मराठी माध्यमाचा एका शिक्षकाची नेमणूक केली. आणि सोलापुरात जवळपास 12-15 ठिकाणी त्या ठिकाणी झालं. आम्ही गेलो, सीओना भेटलं, त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलं, आणि भेटल्यानंतर आम्हाला समजलं की हा शासन निर्णय मंत्रालयातून निघालेला आहे. आता मंत्रालयात एखादा अधिकारी कर्मचारी पगार घेऊन जर चुकीच्या पद्धतीने जर समजा अशा प्रकारे निर्णय घेत असेल तर त्याला सर्व करण्याची ताकद फक्त प्रहारमध्ये. तर हे जे तुमचे मूलभूत प्रश्न आहे, शिक्षकांचा प्रश्न आहे, बेरोजगाराचा प्रश्न किती मोठा आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव जिल्हा असा आहे की इथून लोक कमी होत चालले. दुसऱ्या जिल्ह्याची, शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे, पण सोलापूरची लोक मुंबई, पुणे असेल किंवा बाहेर देशामध्ये स्थलांतरित होतात, दुसऱ्या राज्यात जाऊन कामधंदा करून खातात. हे आपल्या इथल्या आमदार असेल, खासदार असेल, इथं सत्ता भोगलेल्या लोकांचा हे निष्क्रिय ठरलेलं हे यावरून सिद्ध होतं. प्रहारची त्या ठिकाणी आमदार झालं
तर तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने रोजगाराच्या कंपन्या येतील, कशा प्रकारे लोकांना ज्यांना त्या ठिकाणी मदत भेटेल, कशा प्रकारे शिक्षकांचे प्रश्न सुटेल, कशा प्रकारे दिव्यांगाचा प्रश्न सुटेल, कशा प्रकारे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल, कशा प्रकारे या सामान्य लोकांचा महानगरपालिका आज सुद्धा 365 दिवसाचे पैसे घेतात आणि आपल्याला जे ना पूर्ण जरी विचार केला 100 दिवस सुद्धा पाणी देत नाही. याच्यासाठी कुणी बोलायला तयार नाही, कारण टक्केवारी आहे ना सगळ्यांना. प्रहार टक्केवारी घेत नाही, प्रहार ठोकते, सगळ्यांना माहिती आहे. त्याबद्दल तुम्ही म्हणताय की टक्केवारीचा विषय तुम्ही जे निघालाय, मध्यंतरी आपले जे संघटनेतील प्रमुख नेते आहेत अजित कुलकर्णी यांच्यावर हे पकडून 2 ते 3 खंडणीचे गुन्हे दाखल झाले, 2-2 कोटी रुपयाचे. तुम्ही म्हणताय एकंदरीत आम्ही टक्केवारी विषय करत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. 3 नव्हे 2 गुन्हे दाखल आहे. पहिला गुन्हा झाला मोहोळ पोलीस स्टेशनला. तिथे एक तहसीलदार होती, तुम्ही परवा बघितलं असेल, प्रशांत बेंडसे. त्याला परवा आम्ही निलंबित करायला लावला. त्या व्यक्तीने काय केलं, अजित कुलकर्णी शेतात त्या ठिकाणी त्यांच्या फॅमिली सहित त्यांची त्या ठिकाणी पेरणी सुरू असताना 5 लाख रुपये मागितले म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला. कुणाच्या? ते आमच्या वैभव जावळे नावाचा एक कार्यकर्ता होता, त्याच्या मोबाईलवरून. आता मला एक गोष्ट सांगा, तहसीलदारला 5 लाख रुपये मागण्यासाठी तहसीलदार कुठले चुकीचे काम करत होतो? काय करत होतं तहसीलदारला 5 लाख मागायचे? त्याला पगार आहे का 5 लाख रुपये? तिने खोटं गुन्हा दाखल केला. आता तुम्हाला कळलं ना, त्याच्यामध्ये तहसीलदार जे सस्पेंड झाला ना, ते अशाच सगळ्यात चुकीचे कामं केले म्हणून ते एकावरच गुन्हा दाखल केला नाही. वैभव जावळे आहेत, आणखी काही तिथल्या वकिलांना आकलून देणार, बाकीच्या लोकांवर असे गुन्हे दाखल झाले. आणि त्याहून वाईट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हाईट म्हणजे महत्वाची गोष्ट सांगतो, त्याच तहसीलदाराची बदली होण्यापूर्वी त्याच्यावर ट्रॅप झाला होता. त्याचा एक माणूस सापडला गेला पैसे घेताना, आणि तहसीलदार त्यात पळून गेला. तर जो माणूस त्या ठिकाणी मुळात भ्रष्टाचारी आहे, त्याचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी वैभव जावळे आमचा जो तालुका अध्यक्ष होता, वारंवार त्याच्याबाबत पत्रव्यवहार करत होता. पत्रव्यवहार करून आम्हाला कुठेतरी अडचण आणाल, बच्चू भाऊ कुठेतरी विधानसभेत एखादा प्रश्न मांडून मला सस्पेंड करेल, या भीतीपोटी त्यांनी खोटा गुन्हा दाखल झाला. मला सांगा, मोहोळ पासून अजित भाऊंची शेती मुस्तील आहे, हे 60-70 किलोमीटर लांब आहे. 60-70 किलोमीटर लांब असणारा व्यक्ती त्याला 60-70 किलोमीटर लांबून बसून त्या ठिकाणी खंडणी मागतो, म्हणजे हे किती दुर्दैवी बाब आहे सांगा मला. किती खोटं करायचं, ह्याच्यापेक्षा खोटं काय? दुसरी गोष्ट सांगतो, परवा दिवशी जे अजित भाऊंवर जे खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तुम्ही ते सगळी फिर्याद जर वाचलं तर तुम्हाला कळेल. 2 कोटी रुपये त्या ठिकाणी मागितलं म्हणे. 2 कोटी रुपये ज्या अधिकाऱ्याकडे मागितले त्याच्याकडे किती कोटीची प्रॉपर्टी हो? त्या 2 पत्रकारांची सुद्धा नाव आहेत. आणि तिघांचा जर तुम्ही त्यात सहभाग बघितला तर सरपंच शेख, रणजित वाघमारे आणि अजित कुलकर्णी. सरपंच शेख त्यांच्या ते MD पोर्टलच्या माध्यमातून तिने बातम्या लावत होते, 40 पैसे जास्ती भाग लावलं. त्या दरम्यान त्यांना मारहाण झाली. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रणजित वाघमारे यांनी एक पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टमध्ये तिने स्पष्ट म्हटलं होतं की असं आज डॉक्टर राखी माने यांच्या संदर्भात विधानसभेत अमुक आमदार आवाज उठवणार आहे म्हणून. आणि अजित कुलकर्णी गेल्या 5-6 महिन्यापासून बायोमेडिकल वेस्ट असेल किंवा आरोग्य अधिकारी ते मंजिरी कुलकर्णी असतील, त्याच्यानंतर हे प्रतिनियुक्तीवर आलेले राखी माने यांच्या संदर्भात आंदोलन केलं. त्यांचे पती सिंह सुहास माने यांच्या संदर्भात आंदोलन झाला. आरोग्य विभागाचे मंत्री असणारे तानाजी सावंत यांच्या संदर्भात आंदोलन झालं. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून अजित कुलकर्णी कुठेच थांबत नाही. म्हणून अजित कुलकर्णीला आता खोट्या गुन्ह्यात अडकवायचे म्हणून 2 कोटी रुपयाची खंडणी मागितलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर ह्याचं दूधचं दूध पाणीचं पाणी मी सोलापूरकरांसमोर करणारच आहोत. त्या ठिकाणी झारीचा शुक्राचार्य कोण आहे? मंत्रालयात बसून जो व्यक्ती जे पात्रता त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला पाहिजे ती पात्रता नसताना त्या ठिकाणी ENT जे डॉक्टर आहे त्याची नेमणूक कशी काय केली हो? तिथं काय भ्रष्टाचार झाला नाही याचा तपास कोणी करणार नाही का? तर हे सगळे चुकीच्या पद्धतीने कामकाज करून आमच्या संघटनेचा जो शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांना बदनाम करण्याचा एक कटकार असताना आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, अजित कुलकर्णी जर खंडणी मागितलं असेल त्याचे पुरावे संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे द्यावे. आम्ही अजित कुलकर्णीला चौकात उभं करून बच्चू कडू साहेबांच्या समक्ष त्यांना आम्ही शिक्षा देऊ. त्यात कमिशनर साहेब सुद्धा असतील. तर आणखी एक प्रामुख्याने असा एक प्रश्न आहे की देवेंद्र कोटे हे सध्या शहर मध्येची तयारी करत आहे काय? त्यांनी एक स्टेटमेंट दिलं तर मुस्लिम समाजाबद्दल प्रामुख्याने, त्या संदर्भात तुम्ही त्या स्टेटमेंटकडे कशा रीतीने पाहता काय?
बघा, मध्यंतरी देवेंद्र कोटेच्या स्टेटमेंटवर मी सांगितलं होतं की देवेंद्र कोटेचं कदाचित DNA करावं लागेल. कारण काय, जो व्यक्ती आयुष्यभर सेक्युलर म्हणून काँग्रेसमध्ये राहिला, त्याच्यानंतर तो सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना घेऊन राहत होता, तो अचानक माणूस कसं का बदलू शकतो ह्याचा आम्हाला थोडंसं जे ना हे झालेलं आहे, म्हणजे विचार करतोय मी. पण दुसरी गोष्ट, देवेंद्र कोटेंनी कुठे निवडणूक लढवावी, कुठं लढवू नये त्याचा प्रश्न आहे. राहिला विषय मुस्लिम समाज असू दे, हिंदू समाज असू दे, बौद्ध असू दे, ख्रिश्चन असू दे किंवा कुठलाही समाज असू दे, आपण एवढे मोठे आणि आपली एवढी मोठी लायकी नाही हो कुणा समाजाबद्दल बोलायची. आपण ज्या देशामध्ये राहतोय 18 पगड जातीचे लोक, अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी जे ना चांगल्या प्रकारे राहतात. सख्या भावापेक्षाही चांगल्या प्रकारे राहतात. देवेंद्र कोटे असेल, ते बाकीचे लोक असेल, हे त्यांच्या डोक्यामध्ये कदाचित जण घाण भरलेला आहे, जाती जातीत धर्म विष पेरायचा. आणि यांना माहित आहे की जात धर्म, हिंदू मुस्लिम बौद्ध इसाई ख्रिश्चन केल्याशिवाय हे लोक निवडून येत नाही. आणि त्यासाठी आम्ही अशा लोकांना जास्त महत्व देत नाही, आम्ही कामांना महत्व देतो. जे लोकांची अडी अडचण आहे, ते अडी अडचण कशी सोडवता येईल, लोकांना कसं न्याय देता येईल, त्याच्याकडे आम्ही जास्त बघतो. बाकी जातीवाद करणाऱ्या लोकांकडे आम्ही जास्त पाहत नाही. शहर मध्ये आणखी प्रमुख तुम्हाला आणखून एक सांगतो, ठीक आहे, तुम्ही देवेंद्र कोटेचं विचारलं. आता जे सेक्युलर म्हणणारे लोक आणि जे जातीचा झेंडा घेऊन फिरणारे लोक, किती लोकांनी देवेंद्र कोटे याचा विरोध करून रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. आम्ही तर CP साहेबांना भेटलो, TCP साहेबांना भेटलो, कलेक्टरला भेटलो, सांगितलं की निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे. निवडणुकीत कलेक्टर जे होते ते निवडणूक अधिकारी होते, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. त्यांनी रिपोर्ट पाठवला आमच्या तक्रारीनंतर, निवडणूक आयोगाकडून तो आला आणि देवेंद्र कोटेवर गुन्हे दाखल झाले. तो प्रहारची ताकद आहे, कोणामध्ये होती का हिंमत? शिवसेनेचे मुस्ताक शेख यांच्या निवेदनावर दाखल झालं, असं फिर्यादी त्याने मुस्ताक शेख यांनी फिर्याद दिली, परंतु सगळ्यात अगोदर निवेदन प्रहारने दिलं. आमच्याकडे ते निवेदन आहे. मुस्ताक शेखने तक्रार दिली इंडिव्हिज्युअल, त्यांना बोलून त्यांच्याच नावाने फिर्याद घेण्यात आली. आणि तुम्ही जेल रोडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक असतील, आताचे पोलीस निरीक्षक असतील, तुम्ही विचारू शकता की प्रहारने कशा प्रकारे पाठपुरावा केला. आणि राहिला विषय, देवेंद्र कोटेंनी मुस्लिम समाजावर बोलला म्हणून मी पाठपुरावा केला नाही. एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती जर दुसऱ्या समाजाच्या बद्दल बोलला तर मी सुद्धा करतो. काल सुद्धा तुम्हाला सांगतो, जे कोल्हापूरमध्ये जी घटना घडली, ती जमीत हिंदचे काही लोकांना मी फोन केलो, ते फोन घेत नाहीत माझा. मी त्यांना तेच सांगायचा प्रयत्न करतो की आपण ज्या ठिकाणी काही अडी अडचण असेल तर आपण मन मोठा करून त्या ठिकाणी 2 पाऊल मागे सरकले पाहिजे. कारण आपल्या देशात, आपल्या शहरात, राज्यामध्ये शांती प्रस्थापित झाली पाहिजे, याच्या मागचा एकच उद्देश आहे. पण आपण जर समजा त्या मुद्द्याला धार्मिक मुद्दा देऊन करत असेल तर मला ते योग्य वाटत नाही. शहर मध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो, महत्वाचा पक्षाचा मुद्दा येतो, तो म्हणजे MIM पक्षाचा. काय वाटतं तुम्हाला MIM पक्षाबद्दल की 2014चं तुम्ही इलेक्शन पाहिला, त्यानंतर 2019 मध्ये काय चांगली मुसंडी मारण्याचं नेहमीच MIM पक्षाच्या वतीनं प्रयत्न झालेला आहे. यंदा काय वाटतं आपल्याला? एक लक्षात घ्या, MIM पक्ष हे त्याच्या पक्षाच्या अजेंड्यावर चालतो. प्रहारचा अजेंडा वेगळा आहे, MIMचा वेगळा आहे, भारतीय जनता पार्टीचा वेगळा आहे, काँग्रेसचा वेगळा आहे. प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो. आमचा अजेंडा काय, जनता आहे. आणि हे जनताच आमचा अजेंडा असताना या जनतेच्या मुद्द्यावर, जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढतो. आम्ही कुठल्याच्या जातीचा धर्माचा झेंडा घेऊन प्रहार लढत नाही. आणि फक्त मला एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी जबाबदारी सांगायचं आहे की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्या पक्षाला, सगळ्या लोकांना निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. MIM लढत असेल, शिवसेना लढत असेल, भाजप लढत असेल, त्यांना आपण लढू नका असं आपल्याला म्हणणं योग्य ठरणार नाही. MIM पक्ष मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असे एकंदरीत काही लोकांचा आरोप असतो. दिशाभूल करत असेल तर तुम्ही कशावर दिशाभूल करत असेल MIM तर MIM ला सोडून लोक प्रहार सोबत यायला पाहिजे. तुम्हाला दुसरा पर्याय आहे ना प्रहार, आणि तुम्हाला प्रहार जर हवा असेल, ये तो मर्दों की जमात है, आ जाओ जितने लोग हैं उतने, तुम और हम मिलके काम करेंगे, महाराष्ट्र की विधानसभा हलाएंगे. तुम्हाला जर असं वाटत असेल MIM एक पर्टिक्युलर जातीसाठी, पर्टिक्युलर लोकांसाठी काम करत असेल, तर इथं आहे ना, आम्ही आओ ना हमारे साथ, मिलके लड़ेंगे. अगर आप हमारे जैसे लोगों को मदद करेंगे तो हम तो विधानसभा के अंदर जो है ना, वो मुख्यमंत्री को खांदे में बैठा के सोलापुर को लाएंगे. नहीं लाएंगे तो फिर तब हमको जो है ना, आप कान पकड़ो हमारा.
हमको एक ही कहना है कि मुस्लिम समाज हो, हिंदू समाज हो, बौद्ध समाज हो या बाकी जितने भी 18 पगड़ जात के लोग हो, मैं सभी से विनती करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ, आपने कांग्रेस देखी, भाजपा देखी, राष्ट्रवादी देखी, ये तो सब लोग एक ही है ना। ये गंगाधर और शक्तिमान है सब लोग। कभी कांग्रेस वाले भाजपा में जाते हैं, भाजपा वाले कांग्रेस। अरे प्रहार तो आपके लिए ताकत से रुकी है ना। पिछले 2016-17 से हम आंदोलन करे, 40-50 गुने हमारे पे दाखिल हुए हैं। निर्भीड़ है, बेबाक है, आपको जैसे चाहिए वैसे लोग प्रहार में। आपण शेअर मध्ये संदर्भात इच्छुक आहात का? नाही, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, इच्छुक असणं आणि उगा काहीतरी मोठमोठ्या गोष्टी करणं ते प्रहारला पटत नाही. कारण सध्या इच्छुकांची प्रहार कामावर आणि त्याच्या मनगटीवर आहे. आम्ही जेव्हा मूठ बांधतो, हे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा आणि सामान्य लोकांची मूठ आहे. 5 असे आमचे प्रमुख आहेत आणि ही मूठ जेव्हा बांधतो, एखाद्याला ज्यावेळेस ही मूठ बसती तर चांगल्या चांगल्या हलवण्याची ताकद प्रहारमध्ये. आम्ही इथं बसून मुंबई हलवण्याची ताकद आहे. तुम्ही बघितलं असेल की मौलाना आझाद पॉलिटेक्निकच्या 319 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नापास केला होता सामूहिक कॉपी प्रकरणात. सगळ्या जाती धर्माची मुलं होते 319 मध्ये. कुठल्या जातीचा माणूस झेंडा घेऊन आला का हो? कुणी आला नाही, प्रहार आले. आणि आम्ही इथून मोर्चा मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवासावर नेत असताना आम्ही इंदापूर पर्यंत पोहोचल्यानंतर मुंबई हल्ली आणि मुंबईत रात्री 10:30 वाजता MSBT ला पत्र काढावं लागला. त्यांच्यावरची 319 विद्यार्थ्यांची जी कॉपीचा जो प्रकरण होता तो मागे घेऊन कारवाई त्या ठिकाणी मागे घेण्यात आला. ही प्रहारमध्ये ताकद आहे. मंद्रुपचे MIDC प्रश्न असेल, 7 महिने आंदोलन केलं. मंद्रुपमध्ये MIDC रद्द करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. चहा सुद्धा त्यांची पिली नाही. ह्याला प्रहार म्हणतो. आम्ही खर्च घालून MSBTच्या, तुम्ही जाऊन मौलाना आझाद पॉलिटेक्निकच्या 319 विद्यार्थ्यांना विचारा, ते विद्यार्थी आज आमच्या सोबत आहेत. 1 रुपया सुद्धा त्यांच्याकडून घेतला, चहा पिली का म्हणून. प्रहार मध्ये ही ताकद आहे. इमानदारीमध्ये जेवढी ताकद आहे ना, तेवढी ताकद या बेमानीमध्ये नाही. आणि अनेक पक्षाचे लोक बेमानीने पैसे कमवलेत. आमच्याकडे बेमानीचा 1 रुपया सुद्धा नाही. आम्ही बेमानी आणि बेमान लोकांकडे जातच नाही. हा, पण आम्ही इथं बसून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. 100% तेवढंच सत्य. साहेब, आता विषय आपण दक्षिणचा घेऊया. दक्षिण विधानसभा मतदारसंघात शेतकरी वर्ग भरपूर आहे. नेहमीच गेल्या वेळी तुम्ही देखील पाहिलं असेल की काहीतरी बदल हवे म्हणून शेतकरी हे एकंदरीत समविचारी पक्षाकडे वळला होता काय. त्या अनुषंगाने प्रहारच्या माध्यमातून दक्षिणमध्ये जर उमेदवारी मिळाली कुणाला काय, तर ते गड राखेल का किंवा गड जिंकून येईल का? आता एक लक्षात घ्या, बघा 2014ला सुभाष देशमुख निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ते सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. आता मला सांगा, आमचा जर एखादा व्यक्ती जर कॅबिनेट मंत्री झाला असता ना, ते चायनाहून बघायला ते दक्षिण लोक आले असते. अशा प्रकारचा मतदारसंघ आम्ही सजवला असता. कॅबिनेट मंत्री असून 5 वर्ष काहीच केले नाही. या 2 देशमुखाच्या भांडणामध्ये सोलापूरचे वाटोळे झाले आणि तशा लोकांना आपण 2दा निवडून दिलो. काय फायदा झाला सांगा? ज्या ठिकाणी दक्षिणचे शेतकरी सुभाष देशमुख यांच्याकडे MIDC रद्द करा म्हणून गेल्यानंतर त्या ठिकाणी सुभाष देशमुखांचं वक्तव्य होतं की एक शेतकरी मेला तरी हरकत नाही, पण तिथे MIDC होऊ देणार. आणि त्याच दिवशी मी ठरवलं होतं की माझा तर शेतकरी जिवंत राहिले, पण सुभाष देशमुखाला कशा पद्धतीने 4 मुंड्या चित करायचे हे ठरवून आम्ही मंत्रालयात लढवू. मंत्रालयात ते सचिव होता, त्याला आम्ही धाऱ्यावर धरलं, मंत्र्यांना धाऱ्यावर धरलं आणि 751 एकर जमीन हे MIDCतून बाहेर काढून MIDC रद्द करण्याचं काम प्रहारने केलं. मी शासनाला सुद्धा विनंती केली त्यावेळेस, तुम्हाला MIDC करायचं तर नापीक जमिनीवर करा. ज्याची काळी माती, त्याला आई म्हणतो आम्ही, त्या आईला आमच्यापासून तुम्ही दूर करण्याचं काम करता आणि त्या ठिकाणी MIDC करतात. नापीक जमिनीवर करणार जिथे काहीच उगवत नाही. ही बदमाशी जे सुरू होती ना, हे सगळे एजंट बदमाश लोकांनी म्हणून ही सगळी बदमाशी सुरू केली. ते बदमाशी प्रहारने मोडून काढली. एकंदरीत दक्षिणमध्ये अजित कुलकर्णी हे उमेदवार असू शकतात असे एकंदरीत काही पोस्ट देखील व्हायरल झाले मध्यंतरी. नाही, एक लक्षात घ्या, दक्षिणमध्ये अजित कुलकर्णी असतील, जर ते लढायला तयार असेल तर पक्षाकडे आम्ही त्याची मागणी करू. कारण काय बघा, सुभाष देशमुख, मी तुम्हाला या माध्यमातून 100% सांगतो, यावेळी सुभाष देशमुखला प्रहार पाडल्याशिवाय राहणार नाही. 25 पेक्षा जास्ती गावं आमच्या बरोबर जोडले गेले. मंद्रुप शहर, आता तुम्ही बघितलं असेल, हा तर झाली विषय आमदारकी झाली.
आम्ही त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांना जिंकू दिलं नाही. मंद्रुपमध्ये जे बदल झाला ग्रामपंचायतीमध्ये ते प्रहारमुळे झाला. तुम्ही मंद्रुपच्या कुठल्याही नागरिकाला विचारा. मंद्रुपच्या सरपंचाला त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. आमचे 3 सभासद त्या ठिकाणी निवडून आले. तर मला फक्त एवढंच म्हणायची की सुभाष देशमुख ज्यावेळेस आमदार होणार नाही, सुभाष देशमुखांनी किती ताकद पैसा लावला, सुभाष देशमुखांनी नाव जरी लोकमंगल ठेवलं तर लोकांचा मंगल त्या ठिकाणी झालेलं नाही. लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून असून त्यांच्या लोकांच्या माध्यमातून असून उद्ध्वस्त करण्याचे काम सुभाष देशमुखांनी त्यांच्या लोकांनी केलेलं आहे. हे सुद्धा सत्य, हे विसरता कामा नये. आणि अजित कुलकर्णी लढत असेल तर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग त्या ठिकाणी नोट आणि वोट देऊन त्या ठिकाणी अजित कुलकर्णीचं काम करायला लोक तयार आहेत, हे मधून सांगतो. मी तमाम सोलापूरकरांना, अक्कलकोट मतदारसंघ असेल, मध्य विधानसभा असेल किंवा अक्कलकोट दक्षिण विधानसभा असेल, तुम्ही भारतीय जनता पार्टी पाहिली असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि दोन्ही तुटलेली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, तुम्ही सगळ्यांना पाहिलं आहे. पण एक तुम्हाला या माध्यमातून हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रहार सोबत राहा. कारण या लोकांनी फक्त आपला भरमनिरास केलेला आहे. आणि आपण बघितलं असेल की काँग्रेसमध्ये जे होते तेच राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये जे होते तेच भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये होते ते काँग्रेसमध्ये. हे यांची पूर्ण साखळी आहे. हे गंगाधर आणि शक्तिमान आहे. तुम्हाला या माध्यमातून सांगतो की तुम्हाला खरोखरच बदल हवा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर तुम्ही प्रहार बरोबर ताकदीने राहा. एक वेळ एक इमानदार व्यक्तीला तुम्ही मतदान करा. मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की नंतर तुम्ही सांगाल ज्या पद्धतीने तसे कामं होतील. आणि प्रहारचा जर आमदार निवडून आला तर तो प्रहारचा नसणारे सामान्य माणूस आमदार झाला असं या माध्यमातून सांगितलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर हे होते प्रहार संघटनेचे जमीरभाई शेख. दिलखुलासपणे त्यांनी आपले एक आगळ्या वेगळ्या शैलीतून आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. व असेच प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने प्राईम विशेष या कार्यक्रमामध्ये आणखी काही जे नवीन पाहुणे आहेत ते देखील आपण लवकरच पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.